that is linear magnification. रे डायग्राम ऑलरेडी काढलेली आहे. सिंपल मायक्रोस्कोप आणि हे जे लिनियर मॅग्निफिकेशन आहे याच्यामध्ये डिफरन्स बघा. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड आउटसाइड द फोकस. ओके, दिस ऑब्जेक्ट डिस्टन्स u it is greater than focal length. In short, object is placed outside the focus. Image form, it is inverted image. A dash B dash is the inverted image which is magnified and obtained on the other side of the object, opposite side of the object. Clear? So इधर image चा nature आणखी एकदा म्हणतो. A dash B dash ची image असणार आहे, it is real image. Clear? Then magnified and inverted image and obtained on the other side of the object. Clear? So दोन्ही मधला डिफरन्स काय सांगू शकतो मग? इमेज फॉर्म इन केस ऑफ सिंपल मायक्रोस्कोप अँड इमेज फॉर्म इन लिनियर और लॅटरल मॅग्निफिकेशन. हे लॅटरल मॅग्निफिकेशन आहे. सिंपल मायक्रोस्कोप ऑलरेडी लास्ट लेक्चरला झालेलं आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स काय विचारतो? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिनियर मॅग्निफिकेशन अँड मॅग्निफिकेशन इन केस ऑफ सिंपल मायक्रोस्कोप? हां, उभं राहून. कंपाउंड मायक्रोस्कोप नाही, लिनियर मॅग्निफिकेशन. हां, बरोबर. फर्स्ट डिफरन्स एकच मिनिट. लिनियर मॅग्निफिकेशनमध्ये जी इमेज तयार होते इट इज रिअल इमेज. हां, सिंपल मायक्रोस्कोप जो लास्ट बघितला त्याच्यामध्ये जी इमेज होती ती व्हर्च्युअल इमेज होती. क्लिअर? दॅट इज द फर्स्ट डिफरन्स. बरोबर आहे. बसा. नेक्स्ट अजून काय सांगता येईल? येस. लॅटरल मॅग्निफिकेशन इमेज इज इन्व्हर्टेड. बरोबर आहे. सिंपल मायक्रोस्कोपमध्ये जी इमेज होती ती कशी होती? मी मुद्दामून रे डायग्राम काढली नाही, जरा आठवा. हां, कारण कंपाऊंड मायक्रोस्कोप नेक्स्ट जो आपण बघणार आहे त्याच्यामध्ये या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. सिंपल मायक्रोस्कोप काढायला पाहिजे का रे डायग्राम? गरज आहे का? रे डायग्राम काढायला पाहिजे का? बरं, चला. चेंज काय? सेम लेन्स आहे. ऑब्जेक्ट, सपोज दिस इज फोकस. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द दिस. AB is the object which is placed within the focus. काय फरक आहे दोन्हीमध्ये? इथं बघा फोकसच्या बाहेर आहे ऑब्जेक्ट, इथं आहे तो फोकसच्या आतमध्ये ऑब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर इमेज इट इज ऑब्टेन इज लाईन द एक्सटेंड केली तर इथं कुठेतरी फायनल इमेज असणार आहे विच इज नॉर्मल इरेक्ट इमेज असणार आहे. A dash B dash इज द इमेज. सो दोन्हीतला डिफरन्स फर्स्ट सांगितला. इथं इमेज जी आहे ती रिअल असणार आहे, इथं A dash B dash इमेज जी असणार आहे ती व्हर्च्युअल इमेज असणार आहे. क्लिअर? सेकंड डिफरन्स काय सांगितला? इथं इन्व्हर्टेड इमेज आहे. क्लिअर? इथं जी इमेज आहे A dash B dash इट इज इरेक्ट इन द सेन्स नॉर्मल आहे. उलटी आहे का? उलटी नाही आहे. इथं इन्व्हर्टेड इमेज आहे. क्लिअर? अजून? हां, येस. हां, बरोबर आहे. इन केस ऑफ लिनियर मॅग्निफिकेशन इमेज इज ऑब्टेन ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या बरोबर ऑपोजिट साइडला इमेज आहे. इथं बघा इमेज इज ऑब्टेन ऑन द सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. बरं, अजून? बरं, सिमिलॅरिटी काय आहे दोन्हीमध्ये? सिमिलॅरिटी काय आहे? दोन्हीकडे मॅग्निफाईड इमेज मिळते, लक्षात घ्या. इथं सुद्धा काय इमेज जी आहे ती मॅग्निफाईड आहे सिंपल मायक्रोस्कोपमध्ये. ओके, दिस इज सिंपल मायक्रोस्कोप. इमेज इट इज मॅग्निफाईड आणि हे जे आहे ते लिनियर मॅग्निफिकेशन. लिनियर किंवा त्याला काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॅटरल मॅग्निफिकेशन. ओके, सो दोन्हीकडे इमेजेस ज्या आहेत त्या काय आहेत? मॅग्निफाईड इमेजेस आहेत. दोन्ही केसमध्ये मॅग्निफाईड इमेज मिळणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट वी हॅव टू सी द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. सिंपल मायक्रोस्कोप समजा जस्ट यूज केला, नो डाऊट मॅग्निफिकेशन मिळतं, पण ते मॅग्निफिकेशन काय असणार आहे? लिमिटेड मॅग्निफिकेशन असणार आहे. लक्षात घ्या, मॅग्निफिकेशन आपल्याला जर जास्त हवं असेल तर काय करायला लागतं? मॅग्निफिकेशन ॲक्च्युअल
बरं, याचे फॉर्म्युले सांगा जरा. मॅग्निफाइंग पॉवरसाठी फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आपण. मॅग्निफाइंग पॉवर इट इज इक्वल टू फास्ट, इट इज इनिशियल दोन फॉर्म्युले घेतलेले डी बाय यू फर्स्ट वन. सेकंड मॅग्निफाइंग पॉवर इट इज इक्वल टू डी बाय v प्लस d by f. ओके, सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट यातल्या टर्म्स बघा b कॉन्स्टंट आहे, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू f. मॅग्निफाइंग पॉवर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू f. न्यूमरेटरला असतं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. हां, सो फोकल लेंथ जेवढी कमी असेल, या लेन्सची फोकल लेंथ जेवढी कमी असेल तेवढी मॅग्निफाइंग पॉवर काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात ठेवा. क्लिअर. सो जर मॅग्निफाइंग पॉवर आपल्याला जास्त हवी असेल तर काय पाहिजे, त्या लेन्सची फोकल लेंथ कमी पाहिजे. आणि फोकल लेंथ कमी हवी असेल तर लेन्सची थिकनेस वाढत जाते. लक्षात घ्या. लेन्स मेकर्स फॉर्म्युला बघितलेला आपण, आठवलं का बघा, जरा काढून बघा. क्लिअर. सो थिकनेस काय होत जाते, या लेन्सची वाढत जाते. क्लिअर. आणि थिकनेस जर वाढली तर तिची लेन्स साईड ॲक्ट्स ॲज अ ग्लास स्लॅब. क्लिअर. सो इन शॉर्ट विदिन अप टू अ पर्टिक्युलर लिमिट वी कॅन इन्क्रीज दिस मॅग्निफाइंग पॉवर. Clear. Beyond certain limit we cannot increase magnifying power of this simple microscope. Clear. एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत काय करू शकतो, नो डाऊट याची मॅग्निफाइंग पॉवर वाढवू शकतो. कशी, तर फोकल लेंथ कमी करून. हां, पण एक लिमिट आहे त्याला, त्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकत नाही, त्याची मॅग्निफाइंग पॉवर वाढवू शकत नाही. क्लिअर. आता मग काय करायचं, तरी पण जर मॅग्निफाइंग पॉवर जर वाढवायची असेल आपल्याला, ऑब्जेक्ट अजून मॅग्निफाय करायचं असेल तर काय करायचं, तर त्याच्यासाठी काय वापरतात, मग कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप, व्हाय इट इज कॉल्ड एज कंपाऊंड मायक्रोस्कोप, बिकॉज इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू टाइप्स ऑफ मॅग्निफिकेशन्स और टू टाइप्स ऑफ लेन्सेस. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज कंपाऊंड मायक्रोस्कोप. क्लिअर. इट इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ दिस लिनियर मॅग्निफिकेशन ॲज वेल ॲज सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, सो दोन टाईपचे जे मॅग्निफिकेशन्स आतापर्यंत आपण जे बघितले त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे नेक्स्ट, दॅट इज कंपाऊंड मायक्रोस्कोप. क्लिअर. बरं, आता याच्यामध्ये कॉम्बिनेशन कसं केलं बघा. याच्यात काय शंका आहे का, दोन्ही मॅग्निफिकेशन्स कळाले हे कोणतं, लिनियर मॅग्निफिकेशन. परत एकदा नेचर ऑफ इमेज सांगा, रियल, मॅग्निफाइड, इन्व्हर्टेड, virtual, erect, magnified. Clear. Object is placed within the focus. Object is placed outside the focus. Clear. Now we have to see the combination of both this linear magnification as well as simple microscope. And this combination, it is nothing but the compound microscope. It is called as compound microscope. So heading लिहून ठेवा. रे डायग्राम जर माझ्यावर काढली तर compound microscope, it is combination of both this simple microscope as well as linear magnification. आता पहिल्यांदा जे आहे ते linear magnification यूज केलंय. कसं बघा, this lens, first lens which is called as objective, and this objective is placed close to the object, that's why it is called as objective. AB is the ऑब्जेक्ट. बरं, आता रे डायग्राम मध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो पहिल्यांदा इन्व्हर्टेड दाखवलेला आहे. काय इन्व्हर्टेड दाखवलेलं असेल सांगा बघूया. बरं, पूर्ण रे डायग्राम झाल्यानंतर लक्षात येईल की इन्व्हर्टेड का दाखवलेलं आहे ते. सो ए बी इज द ऑब्जेक्ट. क्लिअर. या लेन्सला काय म्हणायचं, इट इज डिनोटेड बाय ओ. ओ फॉर ऑब्जेक्टिव्ह, अँड ऑब्जेक्टिव्ह इज lens which is placed close to the object, that is called as objective. Clear. याचा फोकस जो आहे it is denoted by FO. FO is the focus for objective. आणि ऑब्जेक्ट कुठे आहे बघा, आउटसाइड द फोकस. सो कुठल्या टाईपचं मॅग्निफिकेशन असणार आहे, नक्कीच लिनियर मॅग्निफिकेशन असणार आहे. सो लिनियर मॅग्निफिकेशन आहे का सिंपल मायक्रोस्कोप आहे, हे कशावरून ठरवायचं, ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलाय. ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे, आउटसाइड द फोकस आहे. सो इट इज लिनियर मॅग्निफिकेशन. बरं, दोन लाईट मी कन्सिडर करूया. फर्स्ट वन
parallel to the principal axis, and second one passing through the optical center. आणि रे डायग्रामला कंपल्सरी काय पाहिजे, डिरेक्शन पाहिजे, लक्षात घ्या. सो वी गेट द इमेज a dash b dash, the image दाखवतो मी बघा, which is magnified image. मगाशीच बघितलं आपण की इमेज जी आहे ती कशी असते, लिनियर मॅग्निफिकेशन मध्ये इमेज जी आहे ती कशी असते, इन्व्हर्टेड असते. आता ऑब्जेक्ट कसा आहे बघा, ऑब्जेक्टच उलटा आहे, त्यामुळे इमेज काय होणार आहे, उलटी होणार आहे. कळलं का? हां, सो त्यामुळे ऑब्जेक्ट इथे इन्व्हर्टेड घेतलेला आहे. इमेज कशी झाली, सरळ झाली. सो वी गेट द इमेज a dash b dash, which is नेचर ऑफ इमेज कसं असणार आहे, रिअल असणार आहे, मॅग्निफाईड असणार आहे आणि इन्व्हर्टेड आहे का, इन्व्हर्टेड ॲज कम्पेअर टू ऑब्जेक्ट इन्व्हर्टेड इमेज मिळालेली आहे. सो ऑब्जेक्टिव्हमुळं जे मॅग्निफिकेशन आहे, कोणत्या टाईपचं आहे हे मॅग्निफिकेशन, इट इज LM, दॅट इज लॅटरल ऑर लिनियर मॅग्निफिकेशन. क्लिअर? काय शंका आहे का? म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे तो मॅग्निफाय झाला. आता परत दिस ऑब्जेक्ट इट ॲक्ट्स ॲज अ दिस इमेज इट ॲक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द नेक्स्ट लेन्स. बरं, लेन्स मध्ये काय फरक आहे बघा जरा. इट इज कॉल्ड एज आयपीस. सेकंड जी लेन्स आहे इट इज कॉल्ड एज आयपीस आणि त्याचा फोकस समजा इथं आहे FE. आता मी काय सांगितलं बघा, image a dash b dash which is found into first lens, it is placed within the focal length of eyepiece. So कुठल्या टाईपचं मॅग्निफिकेशन मिळेल, थोडक्यात हा a dash b dash हा काय आहे, आता ऑब्जेक्ट आहे आणि तो कुठं प्लेस केलेला आहे, फोकसच्या आतमध्ये प्लेस केलेला आहे. इमेज फॉर्म कशी असणार आहे, सेकंड कंडिशन, इट इज लाईक, हे मॅग्निफिकेशन कसं असणार आहे, सिंपल मायक्रोस्कोप सारखं असणार आहे. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विद इन द फोकस, सो दॅट्स वाय इमेज ऑप्टेन ऑन द सेम साइड असणार आहे, मॅग्निफाईड असणार आहे, डिरेक्ट असणार आहे आणि व्हर्च्युअल इमेज असणार आहे, लक्षात घ्या. सो फायनल इमेज बघा कशी असणार आहे. आता सिंपल मायक्रोस्कोप सारखं फर्स्ट लाईट रे कन्सिडर करा, विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर, अँड सेकंड वन विच इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि कुठंतरी हा लाईट रे जर बॅक साईडला एक्सटेंड केला गेला तरी ही फायनल इमेज येणार आहे, लक्षात घ्या. सो येलो कलरमध्ये दाखवते फायनल इमेजची. A double dash B double dash is the final image which is obtained on the same side of the object, which is virtual image and magnified. Clear? आणि हा जो अँगल आहे ॲज युजल सिंपल मायक्रोस्कोप मध्ये बघितलेला आपण अल्फा आणि बीटा, तसा हा अँगल बीटा आहे. क्लिअर? आता डिस्टन्सेस सांगा जरा कुठले कुठले. फर्स्ट ऑब्जेक्ट कोणता आहे, AB हा ऑब्जेक्ट आहे. क्लिअर? तिथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे हे काय असणार आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स असणार आहे. पण कोणासाठी, ऑब्जेक्टिव्ह साठी. सो दॅट्स व्हाय इट इज डिनोटेड बाय UO. क्लिअर? इमेज कुठे तयार झाली, इमेज इथं तयार झाली, लक्षात घ्या. सो हे जे डिस्टन्स असणार आहे हे काय झालं, इमेज डिस्टन्स, इट इज VO. क्लिअर? त्यानंतर आता A dash B dash हा ऑब्जेक्ट आहे कोणासाठी, आयपीस साठी. सो हे जे डिस्टन्स असणार आहे इथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स असणार आहे हे काय असणार आहे सांगा. हे डिस्टन्स UE, that is object distance for this eyepiece. आणि फायनल हे जे डिस्टन्स असणार आहे ते वर दाखवले. हे जे डिस्टन्स आहे हे काय असणार आहे, BE इथपर्यंत. क्लिअर? सो रे डायग्राम क्लिअर झाली का बघा, दोन्ही मॅग्निफिकेशन आले का. फर्स्ट वन ड्यू टू ऑब्जेक्टिव्ह विच इज linear magnification, second one due to eyepiece which is called as, or it is like simple microscope. Clear? And it is combination of both types of magnifications, that's why it is called as
compound microscope. Clear? Combination of both linear magnification as well as simple microscope. Clear? रे डायग्राम काढता येईल सगळ्यांना. बर. सो मॅग्निफाइंग पॉवर साठी फॉर्म्युला काय आहे? सेम सिंपल मायक्रोस्कोपचा होता तोच. मॅग्निफाइंग पॉवर इट इज इक्वल टू रेशो ऑफ यस बीटा. एवढ्यात विसरला. सिंपल मायक्रोस्कोप तोच, टेलिस्कोप साठी सुद्धा तोच आहे. मॅग्निफाइंग पॉवर इट इज रेशो ऑफ बीटा टू अल्फा और काय लिहितो आपण? इट इज इक्वलेंट टू tan of beta to the clear tan of beta to the tan of alpha. हां बर. जरा बीटा आणि अल्फा काय आहे सांगा? व्हॉट इज बीटा अँड व्हॉट इज अल्फा? यस इकडे कोण सांगते? बीटा आणि अल्फा अँगल आहे. कोणते अँगल आहेत फक्त सांगायचं. यस हां इकडे बोला. हां तू दिसतंय ते डायग्राम मध्ये बीटा दिसतोय की नाही? अँगल कुठला आहे? ठीक आहे. ए डबल डॅश बी डबल डॅश काय आहे? व्हॉट इज ए डबल डॅश बी डबल डॅश? 4 वेळा सांगितलं होतं विदिन लेक्चर मी काय आहे ते. व्हॉट इज ए बी? ए बी काय आहे? ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे तयार झालेली इमेज फर्स्ट कोणती आहे? ए डॅश बी डॅश इज द फर्स्ट इमेज आणि ए डबल डॅश बी डबल डॅश काय? सेकंड फायनल इमेज म्हणू शकतो. क्लियर? सो ए डबल डॅश बी डबल डॅश इज द फायनल इमेज अँड बीटा इज द अँगल मेड बाय दिस फायनल इमेज ॲट आय. कारण आपला डोळा जो आहे तो इथं असणार आहे. हां ॲक्च्युअल कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितलाय का बायोलॉजी लॅब मध्ये? हां ही बरोबर 90 डिग्रीनं ही सिस्टम ही रे डायग्राम फिरवा. हे असं फिरवा, रोटेट करा बरोबर. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कुठे येतो? खालच्या बाजूला येणार आहे आणि आयपीस वर असणार आहे आणि वरून आपण बघत असतो. लक्षात आहे का बघा? आणि साईडला एक ॲडजस्टमेंटसाठी स्क्रू असतो. तो कशासाठी असतो? तर ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस मधलं जे डिस्टन्स आहे ते व्हेरी करतो आपण. बसा. सो व्हॉट इज बीटा? अँगल मेड बाय द फायनल इमेज ॲट आय. क्लियर? अँड व्हॉट इज अल्फा? ऑलरेडी आपण अल्फा बघितलेला आहे तोच इथं सुद्धा. येस बरं. आणखी एकदा दाखवतो मी इथे बघा. हा ए बी ऑब्जेक्ट आहे आपला आहे तसाच आणि इथं केलेला जो अँगल समजा इथं डोळा असेल आणि हे डिस्टन्स फक्त ए टू दिस आय हे डिस्टन्स किती पाहिजे? म्हणजे थोडक्यात जर ऑब्जेक्ट DDV वर ठेवलेला असेल तर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट फीचर किंवा बरोबर ऑब्जेक्ट 25 सेंटीमीटर वर ठेवलेला असताना या ऑब्जेक्टने केलेला अँगल दॅट इज कॉल्ड एज अल्फा. सो अल्फा इज द अँगल मेड बाय ऑब्जेक्ट व्हेन इट इज प्लेस्ड ॲट DDV. क्लियर? दोन्ही अँगल क्लियर झाले. सो जस्ट put the value of this tan of beta and tan of alpha. Because beta it is equal to approximately tan of beta. Why? कारण हे अँगल स्मॉल असणार आहेत. याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलं आहे. सो जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ दिस tan ऑफ बीटा. काय येणार आहे बघा? tan बीटा रेड डायग्राम मध्ये बघा बीटा आहे tan रेशो अपोजिट साइड कुठले? ए डबल डॅश बी डबल डॅश डिवाइडेड बाय हा डिस्टन्स म्हणजे कुठला आहे बघा? कोणता आहे? BE आहे. क्लियर? किंवा या ट्रायंगल मध्ये बघा A डॅश B डॅश आणि समजा हा P असेल इथं. तर या ट्रायंगल मध्ये काय लिहू शकतो? अपोजिट साइड बघा A डॅश B डॅश. सो tan ऑफ बीटा ची व्हॅल्यू पुट करतोय मी. इट इज A डॅश B डॅश अपॉन A डॅश B डॅश झाला अपॉन A डॅश T म्हणजेच UE. ओके डिवाइडेड बाय tan ऑफ अल्फा. tan अल्फा इथं बघा अपोजिट साइड AB अपॉन ॲडजस्टंट साइड किती आहे? D आहे. सो वी कॅन राइट इट इज AB अपॉन D. क्लियर? काय शंका आहे का? बरं आता लिहून घेऊ नका, जरा लक्ष द्या.
नंतर लिहू शकता. लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ देतो आता. रे डायग्रामची प्रॅक्टिस व्हावी तेवढ्यासाठी सांगितली रे डायग्राम काढायला. क्लिअर? काय शंका आहे का? फक्त सगळीकडे हेच करायचं आहे. टॅन ऑफ बीटा फाइंड करायचा, त्याची व्हॅल्यू पुट करायची. टॅन ऑफ अल्फा. क्लिअर? बरं आता हे रिअरेंज करा थोडंसं. असं लिहू शकतो का बघा, a डॅश b डॅश अपॉन दिस ab. क्लिअर? इनटू हा डी न्यूमरेटरला जाणार आहे अपॉन u e. क्लिअर? सो दॅट इज द मॅग्निफाइंग पॉवर. हां, हा फॉर्म्युला कुठं झालाय का बघा थोडंसं. d by u e किंवा d by u फॉर्म्युला आलाय का? इट इज मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप. आणि हे मगाशी लॅटरल मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला सांगायचा राहिला मला वाटते. मॅग्निफाइंग पॉवर लिनियर मॅग्निफिकेशन मध्ये मॅग्निफाइंग पॉवर जी आहे इट इज गिवन बाय हाईट ऑफ इमेज टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला लिहून ठेवा जरा. किंवा v by u. काय सांगितलं? लिनियर मॅग्निफिकेशन मध्ये मॅग्निफाइंग पॉवर किती असते? इट इज गिवन बाय हाईट ऑफ इमेज टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट आर इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. a dash b dash अपॉन ab और b by u दोन्ही चालू. क्लिअर? बरं, मग आता इथं बघा थोडंसं. a dash b dash अपॉन ab म्हणजे काय? हे सुद्धा एक मॅग्निफिकेशन आहे. आणि कोणता आहे ते? लिनियर मॅग्निफिकेशन आहे, लक्षात ठेवा. सो इट इज डिनोटेड बाय, आणि लिनियर कोणामुळे आहे? ऑब्जेक्टिव्ह मुळे आहे. बघा, ऑब्जेक्टिव्ह मुळे जे मॅग्निफिकेशन आहे कोणत्या टाइपचं आहे? लिनियर मॅग्निफिकेशन आहे. लिहिल्यावर आपण हां, सो दॅट्स वाय एम ओ. आणि हे जे आहे इंटू एम ई. डी बाय यू ई फॉर्म्युला कशासाठी होता? इट इज फॉर सिंपल मायक्रोस्कोप. सो ते कोणामुळे आहे? आयपीस मुळे आहे. क्लिअर? सो इन शॉर्ट resultant magnifying power m, it is combination of linear magnification as well as simple microscope, or we can say that it is multiplication of mo into me. दोन्ही मॅग्निफिकेशनचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड मायक्रोस्कोप. हां, आणि मग इथं फॉर्म्युला पुट करू शकतो आपण. बघा, m इट इज इक्वल टू एम ओ म्हणजे काय? मॅग्निफिकेशन ड्यू टू ऑब्जेक्टिव्ह. कुठल्या टाईपचा आहे? लिनियर मॅग्निफिकेशन आहे. फॉर्म्युला कोणता चालतो? v बाय u चालतो. फक्त आता इथं काय असणार आहे? v o बाय. क्लिअर? इनटू हे मॅग्निफिकेशन. याच्यासाठी फॉर्म्युला हा सुद्धा झालेला आहे. v बाय v प्लस d बाय, जस्ट 5 मिनिटापूर्वी फॉर्म्युला लिहिला होता. फक्त इथं काय होणार आहे? सफिक्स e येणार आहे. e फॉर आयपीस. क्लिअर? सो दिस इज फायनल फॉर्म्युला फॉर मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, अँड विच इज vo by o into d by ve plus d by fe. Clear? So this is magnifying power of compound microscope. It is combination of both linear magnification as well as magnification like simple microscope. Clear? बरेचसा ॲडव्हान्टेज काय बघा. मॅग्निफिकेशन कितीचं झालं बघा. सपोज लिनियर मॅग्निफिकेशन जे आहे ते 5 असेल. मीन्स वॉट? 1 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे सपोज. हां, मॅग्निफाइंग पॉवर 5 मीन्स वॉट? 5 टाइम्स इमेज असणार आहे त्याच्यात. बरोबर? सो ऑब्जेक्ट किती सांगितला मी? जस्ट हा ऑब्जेक्ट जो आहे तो 1 सेंटीमीटरचा असेल तर इमेज कितीची तयार होणार आहे? 5 सेंटीमीटरची. क्लिअर? सो एम ओ थोडक्यात 5 सांगितला मी. हां, आणि एम ई सपोज 10 असेल. याचा अर्थ काय? 10 टाइम्स मॅग्निफिकेशन मिळतं सिंपल मायक्रोस्कोपमुळं. तर कंपाऊंड मायक्रोस्कोपमुळं किती मिळणार आहे? हे किती सांगितलं? 5. हां, आणि हे किती सांगितलं? सो कंपाऊंड मायक्रोस्कोपमुळे जे मॅग्निफिकेशन मिळणार आहे इट इज 5 into 10. दॅट मीन्स 50 टाइम्स मॅग्निफिकेशन मिळणार आहे, लक्षात घ्या.
सो दॅट्स वाय कंपाऊंड मायक्रोस्कोप काय इंट्रोड्यूस केला हे लक्षात आलं का? मॅग्निफिकेशन काय करू शकतो? वाढवू शकतो भरपूर आपण दोन लेन्सेसचा यूज करून. इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. क्लिअर? काय शंका आहे याच्यामध्ये? कंपाऊंड मायक्रोस्कोप कधी कळणार आहे सांगतो. दोन्ही मॅग्निफिकेशन्स कळायला पाहिजे. कुठले कुठले? एक फर्स्ट होता म्हणजे इथं पहिल्यांदा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो दॅट इज लॅटरल मॅग्निफिकेशन आणि सेकंड आहे तो सिम्पल मायक्रोस्कोप. आणि काही अवघड नाही आहे. कंडिशन काय सांगितल्या? इथं फक्त ऑब्जेक्ट पुढे ठेवायचा फोकसच्या बघा इथं ऑब्जेक्ट पुढे ठेवायचा फोकसच्या बाहेर ठेवायचं. असं असेल तर कुठलं मॅग्निफिकेशन झालं? लिनियर मॅग्निफिकेशन झालं. इमेज कशी असते? इन्व्हर्टेड, रियल, मॅग्निफाईड असते. क्लिअर? ऑब्टेन ऑन द अपोजिट साईड. या कंडिशन लक्षात ठेवायच्या फक्त. क्लिअर? सेकंड केसमध्ये आता हा ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होणार आहे. इट इज प्लेस्ड विदिन द फोकस. फोकसच्या आतमध्ये ठेवला. इमेज ऑब्टेन इट इज व्हर्च्युअल मॅग्निफाईड ऑब्टेन ऑन द सेम साईड ऑफ द ऑब्जेक्ट. क्लिअर? सो दोनदा मॅग्निफिकेशन मिळतं. हां, काय शंका आहे का याच्यामध्ये? सो दिस इज कन्स्ट्रक्शन अँड कन्स्ट्रक्शन. पर्टिक्युलरली रे डायग्राम म्हणू शकतो. वर्किंग कसं असतं तर ॲक्च्युअली या दोन लेन्सेस जे आहेत ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस याच्या फोकल लेन्थ सुद्धा वेगवेगळ्या असतात. लक्षात घ्या. साईज सुद्धा ऑब्जेक्टिव्हची साईज जी आहे ती छोटी असते आणि आयपीसची साईज आहे ती मोठी असते. आणि त्या लेन्सेस आहेत त्या ॲक्च्युअल पाईपमध्ये बसवलेल्या असतात. आणि दोन पाईप्समधलं डिस्टन्स आपण काय करू शकतो? साईडला जो स्क्रू असतो त्याचा यूज करून काय करू शकतो? ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीसमधलं डिस्टन्स जे आहे ते काय करू शकतो? व्हेरी करू शकतो. हे डिस्टन्स काय व्हेरी करायचे सांगा बघूया. कारण मॅक्सिमम आणि मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर बघितली आपण सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये. काय आठवतं का? दोन केसेस बघितल्या. काय होत्या त्या? मॅक्सिमम अँड मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप बी वरून होत्या त्या. इफ द फायनल इमेज इट इज फाउंड ॲट इफ द फायनल इमेज इज फाउंड ॲट DDB म्हणजे काय? इथं सुद्धा त्या कंडिशन्स असणार आहेत. त्या कंडिशन्स कधी असतील तेवढ्या सांगतो. जर VE D एवढा असेल तर मॅग्निफाईंग पॉवर जी आहे ती मॅक्सिमम असणार आहे. लक्षात ठेवा. इथं सुद्धा सेम कंडिशन आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपला. आणि सेकंड केस जर फायनल इमेज इन्फिनिटीला तयार झाली तर मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर असणार आहे. क्लिअर? सो मॅक्सिमम मॅग्निफाईंग पॉवर ऑब्टेन करण्यासाठी आपण दोन लेन्समधलं डिस्टन्स ॲडजस्ट करतो. लक्षात घ्या. दोन लेन्समधलं डिस्टन्स काय ॲडजस्ट करायचं तर फायनल इमेज कोणती? A'(B') ही कुठं तयार व्हावी? 25 सेंटीमीटरवर तयार व्हावी. बरोबर. असं झालं तर काय होतं? जी इमेज दिसणार आहे आपल्याला आयपीस मधून ती कशी असणार आहे? अगदी क्लिअर आणि मॅग्निफाईड असणार आहे सगळ्यात. क्लिअर? त्याच्यासाठी काय ऍडजस्ट करायचं मग? इमेज डिस्टन्स कशावर डिपेंड असतो? ऑब्जेक्ट डिस्टन्सवर डिपेंड असतो. मग ऑब्जेक्ट डिस्टन्स कसा व्हेरी करणार? तर दोन लेन्स मधलं डिस्टन्स व्हेरी करून आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स व्हेरी करू शकतो. क्लिअर? सो दॅट्स वाय we can adjust this magnifying power and we get the magnifying power maximum when VE is equal to D. That means what? Image is formed at DDB or image is formed at 25 centimeter. Distance of distinct vision वर जर इमेज तयार झाली तर ती काय असते? मॅग्निफाईड असते. सगळ्यात जास्त मोठी असते थोडक्यात. क्लिअर? काय शंका आहे का आता कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये? ॲक्च्युअल नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज टेलिस्कोप. टेलिस्कोपमध्ये याच्या बरोबर रिव्हर्स आहे. इट इज ऑल्सो कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. ओके, दोन लेन्सेस आहेत. फक्त फरक आहे ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो मोठा असतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्हची साईज कशी असणार आहे? मोठी आयपीस सारखी. म्हणजे उलटं सुलटं करायचं थोडक्यात. आणि आयपीस जो आहे तो काय असतो? छोटा असतो टेलिस्कोपमध्ये. टेलिस्कोपचा पार्ट जो आहे तो या वर्षी पूर्ण स्किप केलेला आहे. फक्त माहीत असू दे तुम्हाला. त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? फॉर्म्युला सुद्धा मॅग्निफाईंग पॉवरसाठी सुद्धा सेम आहे. β/α रेशो घ्यायचा आहे. टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपमध्ये काय फरक आहे? का दोन्हीचं फंक्शन सेमच आहे? मायक्रोस्कोप कशासाठी वापरतात?
नावातच आहे मायक्रोस्कोप. हां, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हां, मायक्रो पार्टिकल्स, मायक्रो ऑब्जेक्ट्स जर बघायचे असतील तर मायक्रोस्कोप असणार आहे, बरोबर. छोटे ऑब्जेक्ट अगदी. हां, प्लांट सेल काय बघितलं बायोलॉजी लॅबमध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो, बरोबर. काय बघितलं त्याच्यामध्ये? हां, प्लांट सेल बघितले का? हां, सो तिथं मायक्रो ऑब्जेक्ट जे आहेत ते बघण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप. हां, आणि टेलिस्कोप डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, लांबचे जे ऑब्जेक्ट आहेत, एखादा स्टार प्लॅनेट बघायचं आपल्याला तर त्याच्यासाठी काय वापरतात? टेलिस्कोप वापरतात, बरोबर. सो त्याचं कन्स्ट्रक्शन काय सांगितलं, बरोबर याच्या काय असणार आहे? रिव्हर्स असणार आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह मोठा असतो. का मोठा असतो सांगा बघूया, काय सांगता येईल का? कारण ऑब्जेक्ट कुठं असतो? भरपूर डिस्टन्सवर असतो, बरोबर. त्याच्यापासून आलेली लाईट सगळी मॅक्सिमम कलेक्ट व्हावी, त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह काय असतो? मोठा असतो. आणि आयपीसची साईज जी आहे ती काय असते? छोटी असते. हां, आणि तिथली कंडिशन तेवढी टेलिस्कोपची माहीत असावी. ती काय आहे तर एल इट इज इक्वल टू FO प्लस FE अशी कंडिशन आहे. म्हणजे काय सांगा, व्हॉट इज एल हे माहीत पाहिजे पहिल्यांदा. डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एल. कॅपिटल एल म्हणजे काय सांगितलं? डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस. या दोन लेन्सेसमध्ये किती डिस्टन्स ठेवायचं, दॅट इज कॅपिटल एल. हे कंपाऊंड मायक्रोस्कोपसाठी नाही, कळालं. हा फॉर्म्युला कशासाठी सांगितला मी? टेलिस्कोपसाठी. किती डिस्टन्स ठेवायचं दोन लेन्समध्ये? म्हणजे समजा ऑब्जेक्टिव्ह मोठा असतो म्हणून सांगितलं, म्हणजे जास्त फोकल लेंथचा असतो. सपोज ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ आहे 60 सेंटीमीटर, क्लिअर. आणि आयपीसची जी फोकल लेंथ आहे इट इज 40 सेंटीमीटर. तर FO सांगितला 60, FE सांगितला 40 सेंटीमीटर. तर दोन लेन्समधलं डिस्टन्स किती ठेवायचं? 100 सेंटीमीटर ठेवायचं, असा अर्थ आहे त्याचा, क्लिअर. टेलिस्कोपमध्ये ती कंडिशन आहे. डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस शुड बी इक्वल टू FO प्लस FE. FO फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह, फोकल लेंथ ऑफ आयपीस. L डिस्टन्स बिटवीन द टू लेन्सेस, क्लिअर. थोडा बेसिक फॉर्म्युला माहीत असतो. हां, आणि मॅग्निफाईंगचा फॉर्म्युला, मॅग्निफिकेशनचा सुद्धा फॉर्म्युला लिहून ठेवा टेलिस्कोपसाठी. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ दिस टेलिस्कोप इट इज FO बाय FE असा फॉर्म्युला येतो. हां, मायनस आहे घेतो. एवढे दोन फॉर्म्युले माहीत असावेत टेलिस्कोपसाठी. हां, हे हा एवढा पार्ट जो आहे तो टेलिस्कोपसाठी. L it is equal to FO plus FE and मॅग्निफाईंग पॉवर जसा इतर फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला तो डायरेक्ट सांगितला मी. इट इज रेशो ऑफ FO अपॉन FE, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये जेवढा डिफरन्स असेल बघा तेवढी मॅग्निफाईंग पॉवर जास्त असणार आहे. लक्षात आलं का? फोकल लेंथ ऑब्जेक्टिव्हची वाढवायची आणि आयपीची फोकल लेंथ कमी करायची तर मॅग्निफाईंग पॉवर काय असणार आहे टेलिस्कोपमध्ये? जास्त असणार आहे, क्लिअर. बरं, इथं ऑप्टिक्स हा चॅप्टर संपलेला आहे. हां, उद्या येताना काय करणार आहे? सगळे फॉर्म्युले व्यवस्थित बघून यायचे, क्लिअर. हां, उद्या नाही आहे काय लेक्चर? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला फॉर्म्युले बघून येणार आहे सगळे, क्लिअर.